राजा शिवाजी आणि मटका किंग तिन्ही वेगवेगळ्या पातळीवरचे प्रोजेक्ट सिद्धू कसा हँडल करतोय? एनर्जी आहे याविषयी आपण न बोललेलंच बरं. हे कसं हँडल होतंय सगळं? नाही, मला माहित नाही, हे सगळं नशीब आहे ग. आपणच खूप वेळा बोललो आणि बोललो की मी किती चांगला ऍक्टर आहे मला माहित नाही, पण मी नशिबाला ऍक्टर आहे. तर मला असं वाटतं की माझ्यासमोर पत्ते ठेवलेत आणि मी ब्लाइंड आहे, त्यामुळे मी एक उचलला तर तो ॲनिमल आला, दुसरा उचलला तर तो मटका किंग आला, तिसरा उचलला राजा शिवाजी आला. सो मला ते मी फक्त तो पत्ता उचलायचा प्रयत्न नीट करत असतो. म्हणजे तिन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तिन्ही खूप वेगळ्या स्टोरीज आहेत. राजा शिवाजीबद्दल सांगेन तर रितेश देशमुख सर म्हणजे जेंटलमन त्यांना म्हणतात आणि खूप चांगला माणूस एक तर, आणि ते कधीच एकेरी नावाने हाक मारत नाही. आणि त्यांची अशी इच्छा असते किंवा हा हट्टच आहे माझाही की फास्टर फेने जेव्हा मी परत उभा राहिलो 2017ला, तेव्हा आदित्य सरपोतदार, आपला क्षितिज आहे, अमय आणि रितेश देशमुख सर, झी स्टुडिओज माझ्याबरोबर उभे राहिलो होते. रितेश सरांनी ती गोष्ट माझ्याबरोबर केली आहे की ते काही करत असतील ना, मराठीत हिंदीत काही, तरी ते मला विचारतातच. म्हणजे तू विचार कर, वेडसाठी मला आणि जित्याला त्यांनी त्या कॉमेंट्रीसाठी तरी घेतलं. त्यांचा डिरेक्टर डेब्यू होता तो. आणि राजा शिवाजीसाठीही त्यांना एका भूमिकेसाठी मी हवा होतो, पण काय त्या भूमिका वेगवेगळे अभिनेते करतायत, मातब्बर लोक करतायत. पण मग सिद्धू कुठे हवा आहे, तर मग निदान आपण गाण्यात तरी तो असायला हवा, असा हट्ट त्यांचाही होता आणि माझाही होता. सो मला वाटतं आता थांबायचं नाहीच्या प्रमोशनला मी साताऱ्याला गेलो आणि मी प्लॅनच असं केलेलं की मी रात्री पहाटे पोहोचणार, क्षेत्रमाऊलीला शूटिंग होतं तिकडे, ते शूट करणार आणि मग मी आता थांबायचं प्रमोशन करणार आणि पुण्याला जाणार. आणि मी ते केलं होतं, पण ज्या पद्धतीने ते गाणं आलंय बाहेर, अजय अतुल आणि आपले डिसूजा सर, संतोष सिवन सर कॅमेऱ्याला आहेत, आणि तुला आणखी काय पाहिजे. आणि त्यात म्हणजे ना, त्यात तो एक महाराजांना मुजरा करताना सिक्वेन्स एक छोटंसं, त्याच्यावर पण कमाल रिॲक्शन आहे. त्यामुळे खूप छान वाटतं. रितेश सरांसाठी नेहमीच मुंबई फिल्म्स कंपनी किंवा जेनिला मॅम किंवा रितेश सर यांच्याबद्दल वेगळी आत्मीयता, वेगळं प्रेम आहेच. त्यामुळे त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचं स्वप्न, आणि त्या स्वप्नात आपण कुठेतरी असण्याचा एक आनंद आहे. दुसरं म्हणशील तर दुसरंही स्वप्नच आहे. नागराज मंजुळे सरांबरोबर काम करायची इच्छा कोणाला नाही, आणि प्रत्येक वेळेला सरांना भेटल्यानंतर काहीतरी करू दाद्या, काहीतरी करू असं होतं, पण ती योग्य वेळ मिळत नाही. आणि एके दिवशी त्यांचा फोन आला, बरं नागराज सर मला सिद्धार्थ म्हणतात, सिद्धू कधी म्हणतात सिद्धार्थ, सिद्धू काहीतरी आपल्यात म्हणजे सिद्धार्थ, जरा येऊन भेटून जा, मी काहीतरी काम करतोय, फक्त एक ऑडिशन सदृश्य काहीतरी करूया आपण, मला तुलाच म्हणजे तूच दिसतोस मला, पण जी लोक आहेत. तेव्हा मला त्यांनी सांगितलं नाही की ॲमेझॉन आहे किंवा अशी सिरीज करतो आपण. मी आणि खूप वर्षांनी ऑडिशन दिलं यार, खूप वर्षांनी, म्हणजे मला माहिती नाही ऑडिशन काही दिलं आपण. मी गाडी काढून गेलो पुण्याला, त्यांच्या तिकडे, त्यांच्या ते नरेला राहतात ते, तिकडे गेलो. मग त्याने सांगितलं असं सीन आहे आणि आपण असं करूया, आणि मला दरदरून घाम, ते बनियान त्यांनी तिथे दिलं मला, आणि मी तो सीन केला ऑडिशनचा. मी त्यांना म्हणालो की दादा आपण म्हणजे सर कधी ऑडिशन केलं नाही सर ते. आणि मग त्यांनी सांगितलं की आता जेव्हा लुक टेस्टला येईल ना, तेव्हा फक्त लंगडण्याची एक प्रॅक्टिस कर, ओके, कुठल्या पद्धतीने करू शकतोस ते बघ करूया. आणि मग त्यांनी लुक टेस्ट झाली. मग लुक टेस्टला त्यांनी विचारलं मला काय आहे, तर असं असं केलं आहे. मग त्यांनी सांगितलं की हे या पॅटर्नचं करूया आपण. आणि मग त्या तुला एक झोपलं, त्या दगडूला एक तो एक छान टोन मिळाला. आणि आता सिरीज रिलीज झाल्यानंतर ज्या पद्धतीची रिॲक्शन रिलीजसाठी आणि त्या कॅरेक्टरसाठी मिळते, तसं पाहिलं तर तसाच ऑफिशियली मटका किंग नंतरचा इंटरव्ह्यू मी तुला देतो पाहिजे. त्यामुळे खूप छान झालंय आणि लोकांना आवडतंय. बरं, OTT वर डेब्यू आहे माझा. आम्ही आतापर्यंत OTT हे माध्यम कधीच अनुभवलं नव्हतं, पण ते आता सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम, आटपाट, नागराज पोपराव मंजुळे असं नाव, आणि विजय वर्मासारखा म्हणजे सई आहे त्यात, कीर्ती कांबळे, भरत सर आहेत, गिरीश सर आहेत, गुलशन ग्रोवर आहेत, गँग आहे की आपली लोक आहेत. त्यामुळे तो एक पत्ता खूप छान लागला आणि ते एक स्वप्न पूर्ण झालं, नागराज सरांबरोबर काम करायचं. ती एक संधी मी शोधत होतो. आणि तिसरं एक वेगळं स्वप्न पूर्ण झालं, ते म्हणजे आई वडिलांच्या नावाने प्रोडक्शन सुरू करणं. तर मी सगळी स्वप्नपूर्तीच आहेत. आणि नाटक करायचं ठरलं. करिअरची 25 वर्ष कंप्लीट करतोय, तर 25 वर्षात काहीतरी सेलिब्रेशन काय करू, तर नाटक करूया. मग महेश सरांनी सांगितलं आपण ते नाटक करू. मग महेश सरांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर अश्वमी थिएटर बरोबर मी पण निर्माता येऊ शकतो का. सर बोलले वाय नॉट. आणि लहानपणापासून माझी एक इच्छा होती की कधी असं आपण करूया. ताराराम हे नाव ठरलं होतं माझं,
हम्म. आईचं नाव तारा, वडिलांचं नाव रामचंद्र, ताराराम असं आपलं एक की हे प्रॉडक्शन नाव असेल. मी त्या वैभव शेटकर नावाच्या मित्राचे आभार मानेन. त्या दिवशी काहीतरी ॲड सोडायची होती, मला वाटतं पाडव्याला की दिवाळीला असं, आणि लोगो नव्हता. आम्हाला काय लोगो बिगो. मी वैभव शेटकरला फोन केला, दाद्याना त्या ॲडसाठी लोगो द्यायचा आहे. तर तो एवढा आर्टिस्टिक मुलगा आहे आणि मला माझ्या आईवडिलांबद्दल किंवा माझ्या भाऊ बहिणीबद्दल माझं ते कनेक्शन आहे, कारण आज मी जो कोणी आहे त्यांच्यामुळे आहे. तर माझा ना FBचा एक DP आहे जिथे आईबामध्ये, तर मी त्यांना असं आहे. हो. तर त्यांना त्याचं एक छान असं एक मजेशीर असा तो एक लोगो बनवला आणि मला पाठवला पटकन. मी त्याला बोललो, हे तिघं होत, मग एक काम कर ना, 5 जण कर ना माझ्या बहीण भावांना. माझा तो 5 जणांचा असा तो लोगो त्याने असा तयार करून दिला. सो मग ताराराम प्रोडक्शन आला आणि मग महेश सरांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने ॲनिमलची निर्मिती झाली. सो ॲनिमल करतो. सो मस्त वाटते गं, मी खरंच रॉकिंग वाटतोय. म्हणजे एक तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना बघताना ते जे काही 2 शॉट्स माझे त्या गाण्यात पडतात, त्यावरून लोकांचं जे प्रेम मिळतं ते. मटका किंगला मराठी, हिंदी, USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असं मिळून मेसेज यायला लागले की भाई काय काम करतोस. आणि मुलगा म्हणून आईवडिलांसाठी करणारा एक वेगळा असं वेगळ्याच तिन्ही पातळ्यांवर एक वेगळी छान स्वप्नपूर्ती झाली. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.